नमस्कार, आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन। सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्रमांक 19,756/2021 व 6 मे 2025 बाबत 26 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्देशानुसार अंतिम निर्णयाच्या अधीन राहून 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहे। आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा पहिला टप्पा 2 डिसेंबर रोजी पूर्ण झाला आणि 21 डिसेंबरला त्या निवडणुकींचे निकाल जाहीर झाले। या प्रक्रियेतील दुसरा टप्पा म्हणजे राज्यातील 6 विभागातील 27+2 अशा एकूण 29 अ, ब, क आणि ड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे। राज्यातील 27+2 म्हणजे नेमके काय आणि कोणत्या महापालिकेची मुदत कधी संपली होती हे आपण आजच्या भागात बघणार आहोत। 2020 मध्ये 5 महापालिकांची मुदत संपली होती। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर महापालिका। तर 2022 मध्ये तब्बल 27 महापालिकांची मुदत संपली। यामध्ये नागपूर, मुंबई, सोलापूर, अमरावती, अकोला, नाशिक, पिंपरी चिंचवड, पुणे, उल्हासनगर, ठाणे, चंद्रपूर, परभणी, लातूर, भिवंडी, मालेगाव, पनवेल। तर 2023 मध्ये सांगली, कुपवाडा, जळगाव शहर, अहिल्यानगर, धुळे अशा 4 महापालिकांची मुदत संपली। आणि आता या निवडणुकीपासून राज्यात 2 महानगरपालिकांची स्वतंत्र निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये जालना आणि इचलकरंजी महापालिकेचा समावेश आहे। त्यामुळे मुदत संपलेल्या 27 आणि नवनिर्मित झालेल्या 2 अशा एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीपासून सुरू होत आहे। आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।